तर यावेळेस उद्धव गटाचे नेते अजय चौधरी यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांनी. पाहूयात. आपल्या बरोबर उबाटा गटाचे नेते अजय चौधरी सर, आपण त्यांच्याशीच बोलूया. सर, आज अदानी विरोधात मोर्चा काढण्यात येत आहे, काय सांगाल? अदानी व्यक्ती म्हणून नव्हे तर अदानीला ज्या प्रकारे टेंडर दिलं गेलेलं आहे हे अतिशय अन्यायकारक आहे, चुकीचं आहे. मुंबई धारावीकरांना कुठेही विश्वासात न घेता त्याचा फायदा कसा होईल अदानीचा त्याकरता टेंडर काढलं गेलेलं आहे. या प्रवृत्तीचा निषेध करण्याकरता आणि धारावीकरांना विश्वासात घेतल्याशिवाय धारावीकरांचा पुनर्विकास कसा करणार हे धारावीकरांना सांगितल्याशिवाय असा कुठलाही प्रयत्न शिवसेना खपवून घेणार नाही. कारण अदानीला मुंबई विकण्याचं हे षडयंत्र चालू आहे, आम्ही त्याचा निषेध करतो. सर, सत्ताधाऱ्यांकडनं असं देखील म्हटलं जातं ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी धारावीचा विचार केला नाही, त्याबद्दल काही केलं नाही. आज त्यांना काय माहिती आहे, ते उगाच बोलतात. अहो, त्यावेळेला रेल्वेची जमीन ही जोपर्यंत समाविष्ट होत नाही किंवा मिळत नाही तोपर्यंत पुनर्विकास होऊ शकत नव्हता. त्या रेल्वेच्या जमिनीचे पैसे देखील महाविकास आघाडी सरकारने भरले, परंतु पैसे भरूनही रेल्वेवाल्यांनी जमीन हस्तांतरित केली नव्हती. कारण त्यांचा बाप वर बसला तिथे दिल्लीमध्ये, त्यांनी इशारा केला की थांबा म्हणून ती जमीन दिली नव्हती. आणि जसं सत्ता परिवर्तन झालं तसं तातडीने रेल्वेची जमीन हस्तांतरित केली. हे सगळं नाटक आहे, त्यांना हे सगळं ठरवून केलेलं आहे. तुम्हाला मी बोलण्याची गरज नाही, मुंबईकरांना माहीत आहे की ज्यावेळी मेट्रोच्या प्रकल्पामध्ये आपण जी कांजूरमार्गची जमीन घेतली ती त्यावेळी नाकारली. केंद्र सरकारने त्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये रिट पिटिशन केलं आणि सत्ता परिवर्तन झाल्यानंतर तीच कांजूरमार्गची जमीन देऊन टाकली ना. म्हणजे यांना पुनर्विकास नको आहे तर ते शिवसेना महाविकास आघाडीने केलेल्या यांना चालत नाही, त्याकरता ही सगळी नाटकं करतात. ज्या विकास केला जाते त्या विकासाच्या प्रत्येक गोष्टीच्या आड उद्धव ठाकरे येतात अशी देखील टीका सत्ताधाऱ्यांकडनं केली जाते. अरे, VDD चाळ कोणी केला? नोडल एजन्सी कोण आहे? म्हाडा आहे ना. VDD चाळीच्या पुनर्विकासाची वीट कोणी रचली? मग नायगाव असेल, वळली असेल, नामोदोशी असेल, कोणी रचली? उद्धव साहेबांनीच रचली. उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये त्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. त्यामुळे पुनर्विकास तुम्ही खाजगी डेव्हलपरच्या घशामध्ये अख्खी मुंबई घालून करू नका. करा ना म्हाडाने, करा ना सरकारने. सरकार का नाही करू शकत? म्हाडासारखी तुल्यबळ तुमच्याकडे संस्था आहे, त्या म्हाडाच्या माध्यमातून करा. 450 फुटाचा वादा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच केलेला होता, पण आता 500 फुटाचा वादा करतात, काय सांगतात? अरे, 500 फूट द्या तर तुम्ही VDD द्यायला 500 फूट दिलं ना, मग धारावीकरांना का नको? द्या 500 फूट, पण त्यांना विश्वासात घ्याल का नाही? विश्वासात घेणं जरुरी आहे. मग एक दुसरा प्रश्न त्यांनी